क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, आज आपण स्पेशल व्हिडिओ बोलणार आहोत. मनुस्मृती दहन दिवस 25 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाड या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. ते दहन का केलं, कशामुळे केलं, काय होतं या मनुस्मृतीमध्ये, तो सगळा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. बहुजनासाठी किती घातक होती, स्त्रियांसाठी किती घातक होती ती मनुस्मृती. ती मनुस्मृती जाळल्यानंतर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, लोकशाही निर्माण झाली. त्याबद्दल आपण सगळं जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले महाड या ठिकाणी. बहुजन समाजाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांना माहिती होतं की ही मनुस्मृती बहुजनाला गुलामच ठेवेल, त्यांच्या गळ्यात मडकं ठेवल आणि कमरेला झाडू ठेवल. तर हे सगळं काढायचं असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या टायमाला ते सगळं नव्हतं, पण ती गुलामी मात्र नक्की होती. मग जोहार मायबाप असं बोलून लोक पाणी मागत, जेवण मागत, बहुजन समाज, जो दलित समाज आता तुम्ही म्हणतात, सगळेच म्हणतात, तो बहुजन समाज भीक मागून खायचा. त्यांना कोणी काम पण देत नव्हतं, त्यांच्या हाताचं कोणी खात पण नव्हतं. असे घाण मनुस्मृतीचे कायदे होते. त्या कायद्यामध्ये असं होतं की एक ब्रह्मदेव होता, त्या ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, त्या ब्रह्मदेवाच्या बाहूतून क्षत्रिय जन्मले, ब्रह्मदेवाच्या मांडीतून वैश्य जन्मले आणि ब्रह्मदेवाच्या पायातून शूद्र जन्मले. शूद्र हा सगळ्यात खालचा, म्हणजे त्याला कसलीच इज्जत नव्हती, कसलाच मान नव्हता, कसलाच सन्मान नव्हता, काहीच नव्हतं. तो सगळ्यात खालचा होता. आणि ब्राह्मण हा सगळ्यात वरचा, म्हणजे तो देवाचा पुत्र असं मानलं जायचं. ब्रह्मदेवाचे पुत्र ते चारही वर्ण होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण काय करणार? सगळा देश चालवणार. क्षत्रिय काय करणार? लढाई करणार, युद्ध करणार. आणि वैश्य काय करणार? धंदा करणार, व्यापार करणार. हे सगळं आता बघताय तसं. आणि शूद्र काय करणार? यांच्या घाणी साफ करणार, गटर साफ करणार, मेलेले डुकरं उचलणार, मेलेले ढोरं ओढणार. असे घाण कामं कोण करायचं? शूद्र. तर असे शूद्रांना असे घाण काम देत होती. तर बाबासाहेबांना हे मान्य नव्हतं. बाबासाहेब बॅरिस्टर झाले होते तरी त्यांना मान सन्मान देत नव्हते. भट ब्राह्मण तर जाऊ द्या मित्रांनो, शिपाई असतात ना, शिपाई काम करणारे, ते देखील बाबासाहेबांना फाईल असं फेकून द्यायचे. बाबासाहेब कुठे होते आणि ते शिपाई कुठे होते? 10वी नापास शिपाई आणि बाबासाहेब बॅरिस्टर. असे अनेक 32 डिग्र्या घेतलेले बाबासाहेबांना